ओके. तिसरं, बरं ठीक आहे, एक्सपेरिमेंटली तू फेल झालायस हे सगळं प्रूव्ह होतं. अरे थेरॉटिकल काय? थेरॉटिकल म्हणजे लिखाणामध्ये पण तू धड नाहीस. दिस मॉडेल कुड नॉट एक्सप्लेन ऑन थेरॉटिकल साईड ऑल्सो. एक्सपेरिमेंटला फेल झालायस, थेरीला पण फेल झालास. ऑन द थेरॉटिकल साईड मॉडेल वॉज नॉट परफेक्ट. जी थेरी मांडली होती, जी इक्वेशन दिली होती, त्याच्यामध्ये पण हे मॉडेल खरं उतरत नव्हतं. हे झालंय तुमच्यासारखं, ना तुम्ही एक्सपेरिमेंटमध्ये चांगलं करत आहात ना थेरीमध्ये चांगलं करत आहात. मग कशाला मॉडेल बनवताय? झक मारायला. ह्या सगळ्या 3 चुका निघाल्या. चांगलं लक्षात ठेवा. झक मारायला नाही, तो नील्स बोर जबरदस्त हुशार माणूस होता. हे पॉस्ट्युलेट देणं खायचं काम नाही आहे. रात्रंदिवस त्याला ऑब्झर्वेशन, प्रॅक्टिकल, थेरॉटिकल हे सगळं स्टडी केल्यानंतर 3 पॉस्ट्युलेट ठेवलेत. काही ना काहीतरी चूक निघणार, किरकोळ चूक आहे. किरकोळ चूक आहे. आणि यातली एक चूक आहे ती एक्सप्लेन केली होती डी ब्रॉय. हा तोच डी ब्रॉय